स्टार प्रवाह वाहिनीच्या टी-आर-पी मध्ये सातत्याने दिवसेंदिवस घसरण होताना दिसत आहे। मागील आठवड्याच्या तुलनेत या आठवड्यात खूप मोठ्या प्रमाणात स्टार प्रवाह वाहिनीच्या मालिकांच्या टी-आर-पी मध्ये घसरण झाली आहे। स्टार प्रवाह वाहिनीच्या मालिकेच्या टी-आर-पी सोबतच मागच्या आठवड्यात पार पडलेल्या स्टार प्रवाह परिवार पुरस्कार 2026 या कार्यक्रमाचा देखील टी-आर-पी रिपोर्ट समोर आला आहे। या आठवड्यात ठरलं तर मग आणि तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या टी-आर-पी मध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे। या दोन मालिका सोडल्या असता स्टार प्रवाह वाहिनीच्या एकाही मालिकेच्या टी-आर-पी मध्ये कोणत्याही प्रकारची वाढ पाहायला मिळाली नाही। नेहमी टॉप 5 मध्ये असणारी लग्नानंतर होईलच प्रेम ही मालिका टॉप 5 मधून बाहेर झाली आहे। मागील आठवड्याच्या तुलनेत या मालिकेच्या टी-आर-पी मध्ये खूप मोठ्या प्रमाणात घसरण दिसली आहे। महाराष्ट्राची नंबर 1 वाहिनी असणाऱ्या स्टार प्रवाह वाहिनीच्या टी-आर-पी मध्ये आता या आठवड्यात खूप मोठा उलटफेर पाहायला मिळाला आहे। स्टार प्रवाह वाहिनीच्या टी-आर-पी मध्ये मोठ्या प्रमाणात घसरण झाली आहे। याचे कारण साहजिकच आहे, कारण दर 10 दिवसाला स्टार प्रवाह वाहिनीचे मालिकांच्या वेळांमध्ये बदल करण्याची तुफान थांबायचं नाव घेत नाही। मालिकांच्या सततच्या बदलामुळे प्रेक्षक कन्फ्यूज होत आहेत। प्रेक्षकांना कोणती मालिका कोणत्या वेळेत प्रदर्शित होते हे समजणे आता अवघड झाले आहे। त्यामुळेच मालिकेच्या टी-आर-पी मध्ये घसरण दिसत आहे। मात्र स्टार प्रवाह वाहिनीला मालिकांच्या वेळांमध्ये बदल करणे खूप महागात पडले आहे। आता या टी-आर-पीच्या शर्यतीत कोणी मारले आहे बाजी? चला तर मग जाणून घेऊयात या सगळ्या प्रश्नांची उत्तरे आजच्या या टी-आर-पी रिपोर्टमध्ये। त्याआधी आपल्या फिल्मी उचापती या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या। चला तर मग पाहूयात स्टार प्रवाह वाहिनीच्या मालिकांचे 11व्या आठवड्याचे सविस्तर टी-आर-पी रिपोर्ट। तर नंबर 11 वरती आहे साधी माणसं ही मालिका 1.4 च्या रेटिंगसह। साधी माणसं या मालिकेच्या टी-आर-पी मध्ये मागील आठवड्याच्या तुलनेत 0.1 ने घसरण झाली आहे। साधी माणसं ही मालिका आता लवकरच बंद होणार आहे। तर नंबर 10 वरती आहे मी होणार सुपरस्टार छोटे उस्ताद हा कार्यक्रम 1.5 च्या रेटिंगसह। मागील आठवड्याच्या तुलनेत या कार्यक्रमाच्या टी-आर-पी मध्ये तब्बल 0.6 ने अशी प्रचंड मोठ्या प्रमाणात घसरण झाली आहे। तर नंबर 9 वरती आहे येड लागलं प्रेमाचं ही मालिका 1.6 च्या रेटिंगसह। येड लागलं प्रेमाचं या मालिकेच्या टी-आर-पी मध्ये देखील मागील आठवड्याच्या तुलनेत तब्बल 0.2 ने मोठी घसरण झाली आहे। तर नंबर 8 वरती आहे घरोघरी मातीच्या चुली ही मालिका 2.1 च्या रेटिंगसह। मागील आठवड्याच्या तुलनेत घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या टी-आर-पी मध्ये देखील 0.1 ने घसरण झाली आहे। तर नंबर 7 वरती आहे वचन दिले तू मला ही मालिका 2.3 च्या रेटिंगसह। मागील आठवड्याच्या तुलनेत मालिकेच्या टी-आर-पी मध्ये कोणत्याही प्रकारचा बदल पाहायला मिळाला नाही। मागील आठवड्यात देखील वचन दिले तू मला ही मालिका 2.3 च्याच रेटिंगवरती होती आणि याही आठवड्यात मालिकेची रेटिंग सेमच आहे। तर नंबर 6 वरती आहे नेहमी टॉप 5 मध्ये असणारी मालिका म्हणजेच लग्नानंतर होईलच प्रेम। लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेने मिळवला आहे 2.5 चा टी-आर-पी। मागील आठवड्याच्या तुलनेत लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या टी-आर-पी मध्ये तब्बल 0.3 ने अशी प्रचंड मोठ्या प्रमाणात घसरण झाली आहे आणि लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेने टॉप 5 चं स्थान देखील गमावलं आहे। तर टॉप 5 मध्ये तुझ्यासोबतीने या मालिकेने एंट्री घेतली आहे। तुझ्यासोबतीने या मालिकेने मिळवला आहे 2.7 चा टी-आर-पी। मात्र मागील आठवड्याच्या तुलनेत तुझ्यासोबतीने या मालिकेच्या टी-आर-पी मध्ये कोणत्याही प्रकारचा बदल पाहायला मिळाला नाही। मागील आठवड्यात देखील मालिकेची रेटिंग सेमच होती। तुझ्यासोबतीने ही मालिका आता 30 मार्च पासून नव्या वेळेत म्हणजेच संध्याकाळी 6:30 वाजता प्रदर्शित होणार आहे। त्यामुळे तुझ्यासोबतीने या मालिकेच्या टी-आर-पी वरती बदलत्या वेळेचा खूप मोठा परिणाम होऊन तुझ्यासोबतीने या मालिकेची टी-आर-पी प्रचंड मोठ्या प्रमाणात घसरणार आहे आणि टी-आर-पीच्या अभावी तुझ्यासोबतीने ही मालिका बंद देखील होऊ शकते, कारण तुझ्यासोबतीने या मालिकेची वेळ 2 महिन्यातच 4 वेळा बदलण्यात आली आहे। तर टॉप 4 मध्ये आहे मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले ही मालिका 2.9 च्या रेटिंगसह। मागील आठवड्याच्या तुलनेत मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले या मालिकेच्या टी-आर-पी मध्ये 0.1 ने घसरण झाली आहे आणि मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले या मालिकेने स्लॉट लीडरचं स्थान देखील गमावलं आहे। तर टॉप 3 मध्ये आहे स्टार प्रवाह परिवार पुरस्कार 2026 या कार्यक्रमाने मिळवला आहे आतापर्यंतचा हायेस्ट टी-आर-पी। म्हणजेच स्टार प्रवाह परिवार पुरस्कार या सोहळ्याने मिळवला आहे 3.2 चा टी-आर-पी। टेलिव्हिजनच्या अवॉर्ड सोहळ्यातील हा सर्वात मोठा रेकॉर्ड ब्रेक करणारा कार्यक्रम ठरला आहे। तर टॉप 2 मध्ये आहे तू ही रे माझा मितवा ही मालिका 3.6 च्या रेटिंगसह। मागील आठवड्याच्या तुलनेत तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या टी-आर-पी मध्ये तब्बल 0.2 ने मोठी वाढ झाली आहे। तू ही रे माझा मितवा ही मालिका पाऊण तास प्रदर्शित होऊन देखील या मालिकेला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे आणि मालिकेची टी-आर-पी दिवसेंदिवस वाढत आहे। तर नंबर 1 वरती राज्य करत आहे नेहमीप्रमाणेच स्टार प्रवाह वाहिनीची नंबर 1 मालिका तसेच
महाराष्ट्राची नंबर 1 मालिका ठरलं तर मग या मालिकेने यावेळी मिळवला आहे 4.0चा सर्वात हायेस्ट TRP. बऱ्याच दिवसानंतर ठरलं तर मग मालिकेच्या TRP मध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे आणि ठरलं तर मग मालिकेने 4.0चा मोठा TRP मिळवला आहे. मागील आठवड्याच्या तुलनेत ठरलं तर मग मालिकेच्या TRP मध्ये तब्बल 0.2 ने मोठी वाढ झाली आहे. तर हा होता वीक 11चा म्हणजेच 14 मार्च ते 20 मार्चच्या 11व्या आठवड्यातील स्टार प्रवाह वाहिनीच्या मालिकेचा TRP रिपोर्ट. या मालिकांपैकी तुमची आवडती मालिका कोणती आहे हे आम्हाला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका. आता TRP रिपोर्टनुसार समजत आहे की स्टार प्रवाह वाहिनी पुन्हा एकदा मालिकांच्या वेळांमध्ये बदल करून खूप मोठी चूक करत आहे. आता येणाऱ्या दिवसात याचे परिणाम काय असतील हे येणाऱ्या TRP रिपोर्टनुसार समजेल. दरम्यान प्रवाह दुपारमधील मालिकांचे TRP रिपोर्ट जाणून घेण्यासाठी कमेंटमध्ये प्रवाह दुपार TRP रिपोर्ट अशी कमेंट करा. मनोरंजन विश्वातील अशाच भन्नाट घडामोडी आणि TRP रिपोर्ट जाणून घेण्यासाठी आपल्या फिल्मी उचापती या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.